दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000 रुपये द्या। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील संजितपूर गाव तेरणा नदीच्या पुरामुळे पूर्णपणे जलमय झाले। नदीने पात्राबाहेर जाऊन सोयाबीन आणि ऊसांच्या शेतांचं मोठं नुकसान केलंय। त्यामुळे पीक पूर्णपणे खराब झालं असून शेतकऱ्यांनी सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी व हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी केली। काल झालेल्या ढगफुटीमुळे संजितपूर शिवारातील तेरणा नदीचे पाणी नदीपात्र सोडून पूर्णपणे सोयाबीनमध्ये शिरलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, यामुळे प्रचंड सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। तरी सरकारने तातडीने 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी आणि कर्जमाफी सरसकट करण्यात यावी। कालच्या या पावसामुळे तुम्ही बघू शकता पूर्णपणे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेलं आहे। याचा आम्हाला पेरलेला खर्च सुद्धा निघणार नाही, इतकी बिकट अवस्था सोयाबीनची झालेली आहे पाण्यामुळे। तरी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी। मदत जर जाहीर नाही केली तर आम्ही सरकारच्या नावाने शिमगा करू आणि सरकारने आमच्या गावात येण्यासाठी जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। तरी आमच्या संजितपूर गावाला जोडण्यासाठीचा जो पूल आहे त्याची वारंवार मागणी करूनही आणखीन प्रशासनाकडून कोणतंही आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं नाही किंवा अधिकारीही पाहायला आलेले नाही। तरी आमच्या गावचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। आमच्या गावात काही पेशंट आहेत, त्यांना सुद्धा बाहेर जाता येत नाही। तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या मागणी मान्य करावी। किती एकर सोयाबीन होते? आमचे या पाण्यात 6 एकर सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही पेरणीचा जो खर्च केलेला आहे तो सुद्धा निघणं अवघड झालेला आहे। नुकसान प्रचंड प्रमाणे नुकसान झालेलं आहे। आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये सरकारने मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून पूर्णपणे सरसकट कर्जमाफी करावी ही सरकारला विनंती आहे। हे पाहू शकता, सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। याच्यातून काही उत्पन्न निघणार नाही, तरी सरकारनं तातडीने मदत जाहीर करावी।